नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि आता आपण जी करंटची लेक्चर सिरीज बघतोय त्यामध्ये ह्या नेक्स्ट राजकीय घडामोडी यापूर्वी आपण कंप्लीट केल्या आहेत आणि नेक्स्ट पोर्शन बघतोय तो म्हणजे काय, तुमच्या संपूर्ण आर्थिक घडामोडी, ज्यामध्ये ह्या 15 महिन्याच्या आर्थिक घडामोडी आहे. ठीक आहे, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे की याच्या PDF आपल्या जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय दिसतंय, एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिसते, ती करा. किंवा नीती अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला सुद्धा मिळून जातील ह्या नोट्स. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की करंट अफेअर हा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. तो कुठे? नीती अकॅडमीच्या ॲपवर. ओके, चला आता सुरुवात करूया. आर्थिक घडामोडी म्हणजे तुमच्या इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस असतो त्याचं काय असतं पूर्ण, ज्याला म्हणतो अपडेटेशन. आणि एक लक्षात ठेवायचं, राजकीय घडामोडी जशा डिटेलमध्ये शिकाव्या लागतात तशा आर्थिक घडामोडी शिकाव्या लागत नाही, कारण की आर्थिक घडामोडीवर जर प्रश्न आले तर वन लाईनर फॉर्मॅटमध्ये असतात. ठीक आहे, चला. तर ह्या आहेत तुमच्या 15 महिन्यातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या. बघा, सर्वात पहिली न्यूज आहे ती म्हणजे ठीक आहे, ती येते 12 औद्योगिक स्मार्ट शहरं. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये ना एक स्मार्ट सिटी असा प्रोजेक्ट आला होता, बरोबर, स्मार्ट सिटी असा प्रोजेक्ट. तर तसंच आता सरकार काय करतंय, सरकारचं एक राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम हा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये काय केलं जातं, इंडस्ट्रियल, आता फॉर एक्झाम्पल समजून घ्या, मुंबई आणि दिल्ली हा काय, हे 2 सिटी आहेत आणि या 2 सिटी फार इंडस्ट्रियल काय आहेत असं म्हणू की यांचा औद्योगिक विकास झाला आहे. मग सरकार काय करते, यांना जोडण्यासाठी कॉरिडॉर निर्माण करतं, याला म्हणतात राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर. आणि याचा विकास करण्यासाठी ठीक आहे, सरकारने काय केलं, 10 राज्यामधील 6 प्रमुख कॉरिडॉर आहेत. आता वेगवेगळे 2 ठिकाणं असतात, त्यांना जोडणारा कॉरिडॉर असतो. कॉरिडॉर म्हणजे मार्ग. यामध्ये 12 औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता दिली. मग सर इथं प्रश्न कसा येईल, प्रश्न हा येईल की भारतात अलीकडे किती स्मार्ट शहरांना मान्यता देण्यात आली, तर सांगायचं 12 स्मार्ट शहरांना मान्यता देण्यात आली. आणि हे कोणते शहर आहेत, औद्योगिक स्मार्ट शहर आहेत. म्हणजे सरकार अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार आहे की जिथं सर्वाधिक काय झाली पाहिजे, सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. आता एक लक्षात ठेवायचं, या प्रकल्पाचा उद्देश काय असतो, नंबर 1, मजबूत आणि शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करणे. 2 प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असतात बघा. एक इन्व्हेस्टमेंट असते ज्याला म्हणतात ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एक कंपनी टाकायची समजा, किंवा एलन मस्क आहे, एलन मस्कला भारतात कंपनी टाकायची आहे टेस्लाची, तर तो काय करेल, म्हणजे भारतात येईल, जमीन विकत घेईल, कंपनीचं बांधकाम करेल, सगळा सेटअप करेल, त्याला म्हणतात ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तो झिरोपासून तर सगळा प्रोजेक्ट लॉन्च करेपर्यंत काम करतो, ते ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट. आणि एक असतं ज्याला म्हणतात ब्राऊन फील्ड इन्व्हेस्टमेंट. ब्राऊन फील्ड इन्व्हेस्टमेंट काय असतं, सरकार ऑलरेडी सेटअप असतो, सरकार सांगतो इथं या, ठीक आहे, व्यवसाय चालू करा. फॉर एक्झाम्पल सेज पार्क. सेज पार्क काय असतं, सरकारनं रस्ते बांधून ठेवले, पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे, सरकारने त्या ठिकाणी काय केलं, विद्युत धारा निर्माण केलेली आहे, म्हणजे विद्युत निर्माण केलेलं आहे. ठीक आहे, सरकारने तिथं एअरपोर्ट, रेल्वे रूट हे सगळं तयार केलं आहे, इवन कंपन्यासुद्धा बांधलेल्या आहेत असं समजू आपण. तुम्हाला जाऊन यंत्र घेऊन जाऊन तुमची कंपनी स्टार्ट करायची, त्याला म्हणतात ब्राऊन फील्ड इन्व्हेस्टमेंट. आता नवी मुंबईचं विमानतळ अदानीला चालवायला दिलं, ब्राऊन फील्ड इन्व्हेस्टमेंट आहे, समजलं का. त्यानंतर मोठमोठे स्टेडियम सरकारनं आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूटकडे चालवायला दिले, सो ते ब्राऊन फील्ड इन्व्हेस्टमेंट आहे. मग सरकार या कॉरिडॉरमध्ये काय करणार आहे, सर्वात पहिले एक मजबूत आणि शाश्वत इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणार आहे, ज्यामुळे औद्योगिकरण वाढेल. दुसरं म्हणजे इथं काय होईल, जर समजा आता फॉर एक्झाम्पल पुणे आहे आणि पुण्यामध्ये काय आहे की या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर सरकारनं एक पार्क आहे, इंडस्ट्रियल पार्क निर्माण करून ठेवला आहे. आता फॉर एक्झाम्पल हिंजेवाडी सांगतो, हिंजेवाडीमध्ये राजीवजी गांधीजींनी सर्वात पहिला IT पार्क चालू केला होता. आता तिथं वातावरण असं आहे की जे IT साठी पोषक आहे, मग सगळ्या IT कंपन्या कुठे येतात, हिंजेवाडीमध्ये येतात. सरकार असंच करेल, मजबूत आणि शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करेल 12 सिटीजमध्ये, आणि या सिटीजमध्ये अशा पायाभूत सुविधा निर्माण केल्या की मग गुंतवणुकीला चालना मिळते, कारण की विदेशातले लोक इथं आपला उद्योग चालू करतात. आणि तिसरं म्हणजे संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देणे. म्हणजे काय, तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबई हे असे जिल्हे आहेत जिथं सर्वाधिक विकास झालेला तुम्हाला दिसतोय. तुलनेनं जर तुम्ही मराठवाडा आणि विदर्भामध्ये बघितलं तुम्हाला इंडस्ट्रियल सिटी दिसत नाहीत. याला म्हणतात प्रादेशिक असमतोल. पश्चिम महाराष्ट्र वर्सेस महाराष्ट्र विदर्भ किंवा मराठवाडा विदर्भ. सो तो प्रादेशिक असमतोल यामुळे काय होतं, दूर होतो. लक्षात, प्रादेशिक संतुलन निर्माण होतं. जे स्वित्झर्लंड आणि सिंगापूर या देशामधून भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होतं आहे ते FDI आपण काय करू शकतो, आकर्षित करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, सरकारने अलीकडे
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्पाअंतर्गत 12 औद्योगिक शहरांना मान्यता दिली आणि किती तर 10 राज्यामध्ये 12 आहेत. आलं लक्षात, कळलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. कोणती आहेत हे महत्त्वाचं नाही. नंबर 2, आता बघा लक्ष द्या. कुठे गेली एक स्लाईड. हां, दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे की हाल नावाची कंपनी जी आहे, ठीक आहे, HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ठीक आहे, ही सरकारची कंपनी आहे ज्याला PSU म्हणतात, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, ठीक आहे, याला म्हणतात PSU, याला म्हणतात सार्वजनिक उपक्रम. सरकारच्या कंपनीला काय म्हणतात? सार्वजनिक उपक्रम, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्याला म्हणतात PSU. आता सरकारच्या कंपन्या असतात, काही नफ्यात चालणाऱ्या असतात, काही तोट्यात चालणाऱ्या असतात. ज्या नफ्यात चालणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना नवरत्न दर्जा, महारत्न दर्जा दिला जातो. ॲक्च्युअलमध्ये सरकारच्या कंपन्यांना दर्जा 3 प्रकारचा असतो. एक असतो ज्याला म्हणतात मिनिरत्न 1, पहिला दर्जा असतो ज्याला म्हणतात मिनिरत्न 1. एक दुसरा दर्जा असतो ज्याला म्हणतात मिनिरत्न 2. एक असतो ज्याला म्हणतात नवरत्न दर्जा, आणि एक दिला जातो महारत्न. आता ऑब्वियस आहे, जसं पद्म पुरस्कार असतात ना, पद्मभूषण, पद्मविभूषण, तसं आहे. मिनिरत्न 1 सर्वात शेवटी, त्याचं प्रमोशन मिनिरत्न 2, त्यानंतर नवरत्न, आणि सर्वात वर आहे महारत्न. तर आता एखाद्या कंपनीला, गव्हर्नमेंट कंपनीला जर महारत्न दर्जा पाहिजे असेल तर त्यांना काय काय असलं पाहिजे क्रायटेरिया, बघा लक्ष द्या. सर्वात पहिले एखाद्या कंपनीला जर कोणतं स्टेटस पाहिजे असेल, महारत्न दर्जा पाहिजे असेल, म्हणजे महारत्न, ठीक आहे, हे स्टेटस हवं असेल तर त्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे. नंबर 1, सर्वात पहिला क्रायटेरिया हा आहे की ती गव्हर्नमेंटची कंपनी असावी. ऑब्वियस आहे, खाजगी कंपनीला मिळत नाही, गव्हर्नमेंटची PSU असावी. नंबर 2, कंपनीला ऑलरेडी कोणता दर्जा मिळालेला असावा? नवरत्न दर्जा मिळालेला असावा, कारण की नवरत्नाचं प्रमोशन काय आहे? महारत्न. मग बघा, ती सरकारी कंपनी असावी, तिला पूर्वी नवरत्न दर्जा असावा. नंबर नेक्स्ट, ती शेअर बाजारात काय असावी? लिस्टेड असावी, म्हणजे तिचं रजिस्ट्रेशन शेअर मार्केटमध्ये असलं पाहिजे, तिचे शेअर विक्रीला असले पाहिजे. तुम्ही माहिती आहे ना, जे शेअर मार्केट करत असतील त्यांना माहिती आहे, ट्रेडिंग खेळतात की सरकारच्या कंपन्याचे शेअर असतात. सो जिने शेअर इश्यू केले आहे आणि शेअर मार्केटमध्ये काय आहे? लिस्टेड आहे अशी कंपनी. बघा, सार्वजनिक कंपनी असावी, कंपनीला पूर्वी नवरत्न दर्जा असावा, त्यानंतर शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असावी, गेल्या 3 वर्षात तिची वार्षिक उलाढाल ही 25,000 कोटीपेक्षा जास्त असावी. ठीक आहे, उलाढाल म्हणजे काय? त्या कंपनीचा खर्च आणि जमा, याला म्हणतात टर्नओव्हर. समजा एखाद्या कंपनीने खर्च केला 10 रुपयाचा, जमा झाले 12 रुपये, तर 22 रुपये टर्नओव्हर झाला. या कंपनीचा गेल्या 3 वर्षात 22,000 कोटीचा टर्नओव्हर असावा. नंबर नेक्स्ट, त्या कंपनीची निव्वळ संपत्ती म्हणजे ॲसेट ही किती असावी? 15,000 कोटीची असावी. कंपनीच्या बिलॉंगिंग्स असतात, ॲसेट्स असतात त्या. आणि तिसरं म्हणजे सरासरी वार्षिक वर्षात 3 वर्षात निव्वळ नफा 5,000 कोटीचा असावा. म्हणजे समजलं का तुम्हाला काय काय क्रायटेरिया आहे? क्रायटेरिया नंबर 1, ती काय असावी? ती PSU असावी. एक मिनिट, क्रायटेरिया नंबर 1, ती काय असावी? ती PSU असावी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. त्यानंतर शेअर मार्केट जे आहे, या शेअर मार्केटमध्ये ती काय असावी? लिस्टेड असावी. नंबर 3, याआधी तिला नवरत्न दर्जा असावा. ठीक आहे, त्यानंतर तिचा जो टर्नओव्हर आहे, उलाढाल, हे टर्नओव्हर किती असला पाहिजे? पाठ करायला बघा किती सोपी आहे. किती? 25,000 कोटी. त्यानंतर तिच्या ॲसेट्स आहे, ॲसेट्स म्हणजे संपत्ती, ही किती असली पाहिजे? 15,000 कोटीची. आणि त्यानंतर तिचं जे प्रॉफिट आहे, हे प्रॉफिट किती असलं पाहिजे? हे असलं पाहिजे 5,000 कोटीचं. सो असं जर असेल ना, तर या कंपनीला असं स्टेटस मिळतं. आता ऑब्वियस आहे, ही नफ्यातली कंपनी असेल, कळलं. आणि हा दर्जा पूर्ण केला आहे तो म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. सो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं खालचे निकष पूर्ण केल्यामुळे तिला काय देण्यात आला? तिला स्टेटस देण्यात आलं. कोणतं? महारत्न कंपन्यांचं. आणि एक लक्षात ठेवायचं, ही जी आहे ही देशातील 14वी महारत्न कंपनी ठरली. कितवी? 14वी, 14th. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ऑब्वियस आहे, काय बनवत असेल? लढाऊ विमान आणि विमानाचे जे साहित्य असतं ते बनवतं. तर बघा आता हिचा उद्देश काय? देशांतर्गत विमाने तयार करणे. ठीक आहे, देशांतर्गत विमाने तयार करणे. ॲक्च्युअलमध्ये एक व्यक्ती होते ज्यांचं नाव होतं वालचंद हिराचंद. ठीक आहे, पहिले कसं होतं, इंग्रज भारतात होते. त्यावेळी भारतात कोणती व्यवस्था होती? तर त्या व्यवस्थेला आपण म्हणतोय काय? ठीक आहे, त्या व्यवस्थेला आपण म्हणतो भांडवलवादी व्यवस्था. आणि भांडवलवादी व्यवस्थेमध्ये सर्व उद्योग प्रायव्हेट लोक चालू करायचे. जसं आता भारतातली पहिली
विमान उड्डयन कंपनी टाटानं तयार केली. तसंच विमान तयार करणारी कंपनी ज्यानं तयार केली होती त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे वालचंद हिराचंद. आणि या वालचंद हिराचंदांनी काय केलं, 1940 मध्ये एक कंपनी स्थापन केली बंगळुरूमध्ये. HALचं आजही मुख्यालय कुठे आहे, बंगळुरूमध्ये. कुठे, बंगळुरू. ठीक आहे. आणि बंगळुरूमध्ये एक कंपनी स्थापन केली जिचं नाव होतं हिंदुस्तान काय एअर लिमिटेड, एअरक्राफ्ट लिमिटेड. हाल असं होतं. आलं लक्षात, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड. आणि बघा पुढे काय झालं, सरकारने 1941 मध्ये त्याचे शेअर खरेदी केले आणि आता भारत सरकार काही शेअर विकत घेऊन या कंपनीचा शेअर होल्डर बनला. पुढे काय झालंय, सरकारने 1951 मध्ये या कंपनीवर आपलं नियंत्रण घेतलं. बघा 40ला कंपनी स्थापन होते, 41ला सरकार भागीदार बनतंय आणि तिथून 10 वर्षात सरकार पूर्ण कंपनी आपल्या नियंत्रणाखाली आणते. आणि पुढे 1964 मध्ये इंदिरा गांधीजी नेहरूजींच्या काळात मग काय झालंय, 64 मध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड जे आहे हे सरकारी कंपनीत म्हणजे कोणत्या, एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेडमध्ये विलीन करण्यात आली. आणि तिचं नाव काय केलं, त्याचं नाव केलं HAL, हाल. समजलं, बस एवढंच लक्षात ठेवा. 14वी महारत्न कंपनी आहे, वालचंद हिराचंदांनी केली. 14वी आहे 40 मध्ये स्थापना. कसं लक्षात ठेवा, 14वी 40 मध्ये स्थापना. ठीक आहे. आणि सरकारनं मग ते 64 मध्ये विलीन केली. याला म्हणतात राष्ट्रीयकरण. आलं लक्षात, समजलं. चला पुढच्या मुद्द्याकडे जातोय. तो आहे भारतातला सर्वात मोठा IPO. IPO म्हणजे काय, जर एखादी कंपनी भारतात नव्यानं शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होत असेल तर ती काय करते, किंवा एखादी कंपनी भारतात नव्यानं स्थापन होत असेल तर ती कंपनी आपले शेअर विक्रीला काढते. म्हणजे सुरुवातीचे जे तिचे शेअर होल्डर असतात. 2 प्रकारचा बाजार असतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या, काही टर्म कंप्लीट करतोय. पहिला आहे ज्या शेअर मार्केटचा प्रकार सांगतोय. बघा, एक शेअर मार्केट असतं, म्हणजे शेअर मार्केट म्हणजे भांडवली बाजार म्हणतात त्याला, भांडवली बाजार. जिथं भांडवल उभं केलं जातं त्याला म्हणतात भांडवली बाजार. यालाच आपण काय म्हणतोय, ठीक आहे, शेअर मार्केट किंवा कॅपिटल मार्केट. शेअर मार्केट किंवा कॅपिटल मार्केट. आता एक लक्षात ठेवायचं, हा जो बाजार असतो भांडवली बाजार, इथं 2 प्रकारचे भांडवल असतं. एक असतं ज्याला म्हणतात प्रायमरी कॅपिटल, काय म्हणतात, प्रायमरी इश्यू मार्केट. ठीक आहे. आणि एक असतं ज्याला म्हणतात सेकंडरी इश्यू मार्केट, सेकंडरी इश्यू मार्केट. आता बघा लक्ष द्या, हे कसं आहे, जर एखादी कंपनी भारतात नवीन आली आणि तिनं फर्स्ट टाइम, बघा लक्ष द्या, जिथं कंपनी, लक्ष द्या मी काय सांगतोय या मुद्द्याकडे, जेव्हा कंपनी आपले शेअर म्हणजे कोणत्याही कंपनीचे शेअर किंवा इक्विटी विकायचे असतील, जेव्हा कंपनी काय करते, शेअर फर्स्ट टाइम इश्यू करते, म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी भारतात आपले शेअर विकणं चालू केले, कंपनी काल रजिस्टर झाली ना, आता पहिल्यांदा शेअर विकते, तर त्याला म्हणतात प्रायमरी इश्यू मार्केट किंवा शेअर मार्केट. आणि एक काय असतं की कंपनीचे जुने शेअर खरेदी केले जातात. आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे HAL कंपनीचे ऑलरेडी शेअर आहेत, तुम्ही तुमच्या वडिलांनी घेऊन ठेवले आहेत 1980 मध्ये, मग ते तुम्ही मला विकताय, म्हणजे काय झालं, कंपनीनं ऑलरेडी ते विकले आहेत फर्स्ट मार्केटमध्ये. आता तुम्ही काय करताय, तुम्ही ते दुसऱ्या व्यक्तीला विकताय. सो त्याला काय म्हणतात, जुने शेअर. ठीक आहे, जुने शेअर याची खरेदी विक्री होते. याला काय म्हणतात, याला म्हणतात सेकंडरी इश्यू मार्केट किंवा सेकंडरी मार्केट असं म्हणतात. आलं लक्षात, इथं शेअर ऑलरेडी कोणातरी व्यक्तीकडे असतो, तो तिसऱ्याला विकतो. आणि इथं काय होतं, कंपनी पहिल्यांदाच एका व्यक्तीला विकतो. आणि IPO इट्स मीन इनिशियल पब्लिक ऑफरिंग. काय फुल फॉर्म होतं, इनिशियल म्हणजे सुरुवातीला, पब्लिक म्हणजे लोकांसाठी, ऑफरिंग म्हणजे आपण समज ऑफरिंगच समजा. ठीक आहे, पहिल्यांदा. तर बघा भारतात आत्तापर्यंत सर्वात मोठा IPO आणण्याचं श्रेय हे जात होतं कोणाला माहिती आहे का, ते म्हणजे LICनं. मागच्या वर्षी LICनं गेल्या वर्षी 21,000 कोटीचा IPO आणला, म्हणजे पहिल्यांदाच आपले शेअर विकले 21,000 कोटी. पण त्यालाही मागं टाकलं कोण माहिती आहे का, ह्युंडाई इंडिया. ह्युंडाई कंपनी आहे ना कारची. सो त्यांनी काय केलंय, 25,000 कोटीचा बिगेस्ट IPO आणला. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल भारतातील सर्वात मोठा IPO कोण आणलाय, तर सांगायचं ह्युंदाई इंडिया. म्हणजे ह्युंदाई ही जपानी कंपनी आहे, त्याचा पहिल्यांदा भारतात आली ह्युंदाई इंडिया. आणि लोकांनी मग याचे विकत घेतले आणि लॉसमध्ये गेले. विकत घेतला समजून घ्या 200 रुपयाला, आणि तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आला 165ला. ठीक आहे, असं ह्युंदाईनं गंडवलं. त्यानंतर बघा फॉरेक्स. फॉरेक्स काय कन्सेप्ट असते समजून घ्या. फॉरेक्सला काय म्हणतात, परकीय गंगाजळी. बघा काय काय म्हणतात
फॉरेक्स. फॉरेक्स म्हणजे परकीय चलनसाठा. हे तर नाव ऐकलं असेल ना तुम्ही, असं आहे का कोणी ऐकलं नाही? चला मग बघा, मुद्दा शिकतोय आपण की भारताचा फॉरेक्स, फॉरेन एक्सचेंज, फॉरेक्स किंवा ज्याला म्हणतात परकीय चलनसाठा, परकीय चलनसाठा किंवा ज्याला परकीय गंगाजळी असा आयोग शब्द वापरत आहे. हे आता आमच्या कॉमर्समधल्या कन्सेप्ट आहेत. परकीय गंगाजळी, भाड्याला भाटक म्हणतात, कंपनीला निर्माणी म्हणतात. ओके, असं. सो फॉरेक्स काय असतो? नंबर 1, RBI कडील सोनं, RBI कडे जेवढं सोनं असतं ते त्याला फॉरेक्स म्हणून काउंट करतात. नंबर 2, RBI कडे असणारं परकीय चलन. तुम्हाला माहिती आहे भारतात कोणतंही चलन एक्सचेंज करायचं असेल तर RBI कडून करून घ्यावं लागतं. अमेरिकन व्यक्ती भारतात आला फिरायला तर तो RBI कडून काय करेल? एक्सचेंज करून घेईल. ओके, सो ते RBI कडे असणारं चलन, आयात निर्यातून मिळणारं. त्यानंतर तिसरं असतं ते म्हणजे रिझर्व्ह ट्रांच, RTP म्हणतात त्याला. ठीक आहे, रिझर्व्ह ट्रांच IMF मध्ये असते ही कन्सेप्ट. आणि एक असतं ज्याला म्हणतात SDR, कागदी सोनं, म्हणजे IMF मधला वाटा वगैरे. हे जे असतं ना, ह्या 4 कन्सेप्टला फॉरेक्स म्हणतात. आणि एक लक्षात ठेवायचं की भारतानं सर्वात पहिला म्हणजे आत्तापर्यंत भारत बघा 1991 मध्ये ही कंडिशन होती की भारत कशाला लागलं होतं, म्हणजे असं म्हणून दिवाळखोर झालं होतं. भारताकडे फक्त 1 आठवडा पुरेल, 15 दिवस पुरवेल इतका काय होता? परकीय चलन साठा होता. पण आता लक्षात घ्या, सध्या भारताची कंडिशन बघा काय आहे. तारीख लक्षात ठेवायची. तारीख होती ती म्हणजे 27 सप्टेंबर 24. किती? 27 सप्टेंबर 24. या दिवशी भारताचा फॉरेक्स हा किती गेला होता माहिती आहे का? हा गेला होता $700 बिलियन पार. लक्षात ठेवायचं, फर्स्ट टाइम असं झालं $700 बिलियन. ठीक आहे, $700 बिलियन पार गेला. आणि कधी गेला? तारीख होती कोणती? 27/10, सप्टेंबर 10वाच महिना असतो ना, 9वा सॉरी, सप्टेंबर 9 आणि 2024ला. म्हणून लक्षात ठेवा की भारतात सर्वात उच्चांकी फॉरेक्स किती होता तर सांगायचं $700 बिलियन. आणि कधी होता? 27/9/24ला. आणि तो बघा काही दिवसातच मग 650च्या खाली आला. आयात निर्यात जशी फ्लक्च्युएट होत असते ना तसा तो होत असतो. सर्वात मोठा बिगेस्ट म्हणजे 14वी महारत्न कंपनी कोणती बघितली? ती म्हणजे HAL. त्यानंतर 1940ची काय बघितली? स्थापना होती तिची. त्यानंतर आपण बघितलं ह्युंदाई इंडिया, बिगेस्ट IPO. त्यानंतर भारतातला फॉरेक्स सांगितलंय उच्चांकी कधी होता. कळलं? पुढे जाऊया. आता बघा, नीती आयोगानं सक्सेसफुली 10 वर्ष कंप्लीट केले. तुम्हाला माहिती आहे नियोजन आयोगाच्या जागी, ठीक आहे, नियोजन आयोगाच्या जागी, ओके हां, नियोजन आयोगाच्या जागी काय झालं होतं? 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी 1 जानेवारी 15ला नीती आयोगाची स्थापना झाली होती. आणि या वर्षी नीती आयोगाला 10 वर्ष कंप्लीट झाले. सो लक्षात ठेवायचं 10 वर्ष नीती आयोगाला काय झाले? कंप्लीट झाले. लक्षात ठेवायचं नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात हे कोण असतात? प्राईम मिनिस्टर, एक्स ऑफिसिओ असतात. म्हणजे जो PM बनेल तो ऑटोमॅटिक नीती आयोगाचा अध्यक्ष बनेल. एक असतात काय? व्हाईस चेअरमन, ज्याला म्हणतात उपाध्यक्ष. आणि हे कोणाकडून निवडलेले असतात? पंतप्रधानाकडून. पंतप्रधान म्हणेल तो व्यक्ती उपाध्यक्ष. त्यानंतर 4 युनियन मिनिस्टर असतात, 4 केंद्रीय मंत्री असतात. ते काय असतात? इथं पदसिद्ध अध्यक्ष असतात, सदस्य असतात. बघा, नीती आयोगाचा अध्यक्ष स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 15ला. अध्यक्ष असतो PM, उपाध्यक्ष हा PM न ठरवलेला असतो. 4 जे युनियन मिनिस्टर असतात PM न ठरवलेले ते काय असतात? पदसिद्ध सदस्य. काही लोक आमंत्रित सदस्य असतात, ठीक आहे, काही आमंत्रित असतात. एक CEO असतो, एक काय असतो? CEO, ठीक आहे. आणि तो CEO कोण निवडलेला असतो? तो पण PM न. त्यानंतर काही लोक असतात जे विशेष आमंत्रित सदस्य असतात आणि काही फुल टाइम सदस्य असतात. असं नीती आयोगाचं संघटन असतं, ठीक आहे. स्थापना कधी? 1 जानेवारी 15ला. अध्यक्ष PM, उपाध्यक्ष नॉमिनेटेड बाय PM, त्यानंतर सचिव नॉमिनेटेड बाय PM, त्यानंतर एक्स ऑफिसिओ सदस्य असतात 4 कॅबिनेट मिनिस्टर आणि नॉमिनेटेड बाय PM. फुल टाइम एक मेंबर्स असतात आणि काही जे असतात हे स्पेशल विशेष आमंत्रित असतात, ठीक आहे. एक असतं गव्हर्निंग काउन्सिल. गव्हर्निंग काउन्सिल म्हणजे प्रत्येक राज्याचा तिथं काय असतो? गव्हर्निंग म्हणजे गव्हर्नर आणि काउन्सिल म्हणजे परिषद, ठीक आहे. तर प्रत्येक राज्याचे CM, युनियन टेरिटोरीचा CM असेल तर CM, नाही तर गव्हर्नर यांच्या मिळून गव्हर्निंग काउन्सिल असते. केंद्र आणि राज्यामध्ये संघटन निर्माण व्हावं यासाठी. आणि एक असते रिजनल काउन्सिल. रिजनल काउन्सिल म्हणजे विभागीय परिषदा असतात, वेगवेगळ्या विभागाच्या वेगळ्या, ठीक आहे. बघा, अध्यक्ष पंतप्रधान आहेत सध्या, उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी, ठीक आहे. पदसिद्ध सदस्यांमध्ये अमितजी शाह,
राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, शिवराज सिंग चौहान विचारला जाणार नाही. विशेष आमंत्रितमध्ये काही मंत्री आहेत आणि पूर्णवेळ सदस्यांमध्ये व्ही के सारस्वत हेही विचारलं जात नाही. आणि CEO कोण आहे लक्षात ठेवायचं, CEOचं नाव लक्षात ठेवायचं BVR सुब्रमण्यम. CEO लक्षात ठेवा BVR सुब्रमण्यम आणि उपाध्यक्ष लक्षात ठेवा सुमन बेरी. एवढ्या 2 लक्षात ठेवलं तरी चालतंय. कळालं. आता पुढचा मुद्दा शिकतोय आपण की भारतात जो FDI होतो, आता FDI झाला कशाला समजून घ्यायचं. बऱ्याच साऱ्या लोकांना ना FDI ही कन्सेप्टच कळत नाही. मी तुम्हाला सांगतोय FDI म्हणजे नेमकं काय असतं. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. बापरे, नवीन माहिती दिली नाही का. बघा FDI ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फॉरेन, ठीक आहे, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, असं FDIला म्हणतात. आता एक लक्षात ठेवायचं, FDI कशी होत असते तर FDI ॲक्च्युअलमध्ये फेमा कायदा आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 यानुसार होत असते. म्हणून लक्षात ठेवायचं FDI म्हणजे काय की फेमा कायदा 1999 अंतर्गत भारतात झालेली गुंतवणूक होय. ठीक आहे, या कायद्याअंतर्गत भारतात झालेली गुंतवणूक. कधी समजायचं भारतात गुंतवणूक झाली, कधी समजायचं. नंबर 1 सर्वात पहिला मुद्दा, एक तर काय झालं पाहिजे, एखादी कंपनी जी आहे, एखादी कंपनी, ही कंपनी काय झाली पाहिजे, भारतात स्थापन झाली पाहिजे. मग आता बघा मी तुम्हाला उदाहरण सांगतोय की ह्युंडाईनं भारतात आपला प्लॅन चालू केला, ह्युंडाई इंडिया नावाचा, म्हणजे ती कंपनी स्थापन झाली म्हणजे भारतात FDI झाली. नंबर 2, एक तर तिनं काय केलं पाहिजे, तिची ब्रांच, ऑलरेडी एक कंपनी स्थापन झाली आहे आणि तिची ब्रांच भारतात आणली. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतोय की तुम्हाला माहिती आहे सिंगापूर बँक आहे, सिंगापूर बँक, आणि या सिंगापूर बँकेनं काय केलं, एक ब्रांच भारतात आणली म्हणजे FDI झाली. किंवा जर एखाद्या व्यक्तीनं भारतीय कंपनीचे 10% शेअर खरेदी केले, म्हणजे अदानीच्या कंपनीमध्ये एखाद्या परकीय व्यक्तीने 10%, मिनिमम 10% शेअर खरेदी केले, ठीक आहे, मिनिमम 10% शेअर खरेदी केले तर त्याला FDI झाली म्हणतात. समजलं का. बघा FDI म्हणजे फेमा कायदा 1999 अंतर्गत जर एखादा व्यक्ती, परकीय व्यक्ती भारतात कंपनी स्थापन करत असेल किंवा त्याची सबसिडरी म्हणजे ब्रांच स्थापन करत असेल किंवा 10% शेअर खरेदी करत असेल भारतीय कंपनीचे, त्याला FDI झाली असं म्हणतात. FDIचे 2 रूट असतात. पहिला रूट असतो ज्याला म्हणतात गव्हर्नमेंटल, म्हणजे इथं गव्हर्नमेंटल म्हणजे इथं काय होतंय, गुंतवणूक करण्यापूर्वी सरकारची परमिशन घ्यावी लागते. आणि एक रूट असतो ज्याला म्हणतात ऑटोमॅटिक रूट. एक असतो ज्याला काय म्हणतात ऑटोमॅटिक रूट. ऑटोमॅटिकमध्ये काय होतंय, सरकारची परमिशन न घेता गुंतवणूक होते आणि सरकारला 1 महिन्याच्या आत सांगावं लागतं. आता अलीकडे सरकारनं 100% FDI कुठं मंजूर केली माहिती आहे का, ते केली स्पेसमध्ये. स्पेस अंतराळ क्षेत्रात सरकारनं काय केलं, 100% FDI अलीकडे मंजूर केली. आता FDI जी भारतात होते तर मागच्या वर्षी असा अहवाल आला कोणत्या कंपनी, कोणाचा, तो म्हणजे UNCTAD अनटॅक्ड म्हणतात, तर युनियन कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट. तर यांनी अहवाल आणला आहे. हे काय म्हणतात की सध्या FDIला डाऊनफॉल लागला आहे. म्हणजे भारतात आधी 100 रुपये व्हायचे तर आता 43 रुपयानं कमी झाली, 43%. म्हणजेच काय झालं माहिती आहे का, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की भारतात 2023 मध्ये FDI 43% कमी झाली. म्हणजे जगात 15व्या नंबरची FDI ही भारतात होते. आलं लक्षात. बघा जागतिक 2023ची आकडेवारी आहे, जागतिक थेट गुंतवणूक FDI मध्ये, ठीक आहे, जी आहे ना ही $1 ट्रिलियन कमी झाली, म्हणजे ओव्हरऑलच कमी झाली. ओके, जगातच ओव्हरऑल कमी झाली आणि भारताची जी आहे ती 43% कमी झाली. आलं लक्षात, 43% कमी झाली. आणि एक लक्षात ठेवायचं, एक असते ज्याला म्हणतात इनफ्लो ऑफ FDI. इनफ्लो म्हणजे काय असते बघा, 1 मिनिट, ठीक आहे, एक असतो FDIचा इनफ्लो, ठीक आहे, FDIचा इनफ्लो. इनफ्लो म्हणजे काय की जगातला एखादा व्यक्ती भारतात FDI होते, म्हणजे काय होते, USA मधून भारतात FDI झाली, USA टू इंडिया, याला हा भारतासाठी इनफ्लो आहे, विदेशातून भारतात येऊन राहिली. आणि एक असतो ज्याला म्हणतात आउटफ्लो. आउटफ्लो म्हणजे काय, भारतातील लोक, म्हणजे अदानी अंबानी आहे, सो इंडियामधून USA मध्ये करतात, ठीक आहे, आलं लक्षात. सो अशा प्रकारे असते. आणि भारत जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल, भारत प्राप्त FDI मध्ये, म्हणजे दुसऱ्या देशाकडून FDI प्राप्त करण्यामध्ये कितव्या नंबरला आहे, तो आहे 15व्या स्थानावर. आलं लक्षात. आणि बाह्य प्रवाहात 20व्या स्थानावर. म्हणजेच भारत
हा FDI स्वीकारण्याच्या बाबतीत 15व्या स्थानावर आणि करण्याच्या बाबतीत 20व्या. ऑब्वियस आहे FDI करण्याच्या बाबतीत 20व्या असेल, कारण की भारताकडे पैसे नाही आहेत तितकेसे. ठीक आहे, आलं लक्षात, कळलं. म्हणून 43% डाऊनफॉल झाला, एवढा लक्षात ठेवायचा. ट्रेंडच असा आहे. पुढे जाऊया वाढवण बंदर. तुम्हाला माहिती आहे वाढवण बंदराला प्रचंड विरोध होऊन राहिला. ठीक आहे, तर वाढवण हे बंदर जे आहे हे पालघरमध्ये आहे आणि सरकारनं काय केलंय 30 ऑगस्टला, ऑगस्ट महिन्यात, हे लक्षात ठेवायचं. BJP सरकार कोणताही धमाका करायचा असेल तर ऑगस्ट महिन्यात करतो. ठीक आहे, मोठे निर्णय बघा ऑगस्ट महिन्यातच दिसतील तुम्हाला. तर 30 ऑगस्ट 2024ला सरकारनं पालघर येथे, पालघर जिल्ह्यातील वाढवण इथे काय केलं, एका बंदराचं केलं काय म्हणतो त्याला, उद्घाटन. आता एक लक्षात ठेवायचं, पायाभरणी म्हणतात त्याला. जर तुम्ही बघितलंय तर भारतात तुम्हाला काही बंदर दिसतात. ठीक आहे, तुम्ही सोडून बरं, तुम्ही वेगळे बंदर, हे वेगळे बंदर, असा हा जो भारत आहे द्वीपकल्पीय, इथं तुम्हाला 12 बंदर दिसतात. जसं बघा इथं आहे ते म्हणजे कांडला नावाचं बंदर, यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. एक आहे मुंबई जे नैसर्गिक बंदर आहे. त्यानंतर एक आहे ते म्हणजे JNPT. ठीक आहे, नावासेवाला आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. एक प्रस्तावित आहे आता महाराष्ट्रात, तिसरं प्रस्तावित आहे. ठीक आहे, ज्याचं नाव आहे वाढवण. प्रस्तावित म्हणजे ते होणार आहे, वाढवण. ओके, त्यानंतर तुम्हाला दिसतंय ते म्हणजे एक आहे मार्मा गोवा, गोव्यामध्ये मार्मा गोवा. ठीक आहे, एक आहे मंगळुरू आणि एक आहे कोचीन. सो असे दिसतात तुम्हाला हे असे. त्यानंतर तुम्हाला काय दिसेल, यन्नोर असेल, विशाखापट्टणम असेल, यन्नोर. त्यानंतर विशाखापट्टणम, त्यानंतर चेन्नई. ओके, थोडं हे या साईडचे व्यवस्थित बघून घ्या, थोडं विसरू शकतो मी. ओके, चेन्नई आहे, यन्नोर आहे, त्याच्यानंतर विशाखापट्टणम आहे. त्यानंतर एक आहे ते, त्याचं नाव काय आहे, पॅराद्वीप, ओडिशामध्ये पॅराद्वीप. ठीक आहे, त्यानंतर एक हल्दिया नावाचा आहे, हल्दिया. बघा बरं किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 11. एक राहिलं कोणतं तरी, कोलकाता, जे कोणतं राहिलं असेल. असे ना भारतात 12 बंदर आहेत ऑलरेडी. किती आहेत, 12 मोठी बंदर आहेत. एकदा व्यवस्थित बघून घ्याल बरं, 12 मोठी बंदर आहेत. एकदा सांगूनच देऊ का, 1 मिनिट. ठीक आहे, 1च मिनिट फक्त. ठीक आहे, कोलकाता झालंय, हल्दिया. त्यानंतर पॅरादीप झालं, विशाखापट्टणम, यन्नूर, हा तुतीकोरीन, एक तुतीकोरीन, एक आहे तुतीकोरीन. झालं. सो असे दिसतात. म्हणजे भारतात सध्या 12 मोठी बंदरं आहेत. क्लिअर, किती आहेत, 12 मोठी बंदरं आहेत. आणि आता 13वं जे प्रस्तावित आहे. ठीक आहे, मग हे वाढवण जे असेल हे इंडियामध्ये 13वं असेल. समजलं का तुम्हाला, इंडियामधलं 13वं मोठं मेजर पोर्ट असेल. आणि महाराष्ट्रामधले जर बघितलं तर हे 3रं मेजर पोर्ट असेल. आलं लक्षात, कळालं. सो अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय वाढवण बंदराच्या संदर्भात. मग लक्षात ठेवायचं काय, की अलीकडे सरकारने देशातील 13व्या मोठ्या आणि महाराष्ट्रातील 3रं, हे भारताचे 13वे मोठे तर महाराष्ट्रातील 3रं मोठं असेल. कारण की महाराष्ट्रात नॅचरल पोर्ट आहे, हार्बर आहे मुंबई, जे नैसर्गिक असतं त्याला हार्बर म्हणतात आणि जे मानवरित्या बनवलेलं असतं त्याला पोर्ट म्हणतात असं. आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं अरबी समुद्रात असेल, पालघर जिल्ह्यात ऑब्वियस आहे अरबी समुद्र आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जगातील सर्वाधिक खोल बंदर आहे. नॉर्मली कसं असतात की आता हा समुद्र किनारा आहे तर असं बंदर असेल, पण हे लक्षात ठेवायचं हे इथंच आहे. कुठं, इथं. आणि हे 20 मीटर उंचावरच आहे. म्हणजे जास्त भरती आली तर डायरेक्ट त्या बंदरातच लाट येईल असं. आलं का लक्षात. असं सर्वाधिक खोल बंदर तुम्हाला दिसतं. आणि ऑल वेदर पोर्ट दिसतं, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या ऋतूत ते काम करू शकतंय. आणि याच्या बांधणीची जबाबदारी जी आहे ही कोणाकडे आहे माहिती आहे का, JNPTकडे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, याच्याकडे आहे. लक्षात ठेवायचं, याच्याकडे जबाबदारी असं आपण समजू. आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड. आता का बरं, कारण की हा प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र दोन्ही सरकारचा असतो. लक्षात ठेवायचं, याची मालकी फक्त भारत सरकारकडे नसते तर राज्य सरकारकडे सुद्धा असते. आणि जगात जे 10 टॉप असतील ना, ठीक आहे, टॉप 10, त्यामध्ये या बंदराचा समावेश होईल. आणि सर्व वातावरणीय ग्रीनफील्ड बंदर विकास. ग्रीनफील्ड काय असते हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. पण लक्षात ठेवायचं, भारतातील 13वं आणि महाराष्ट्रातील 3रं, जगातील सर्वात म्हणजे टॉप 10 मध्ये असणारं
भारतातील सर्वात खोल बंदर असं बंदर म्हणजे वाढवण बंदर, याला ऑगस्ट महिन्यात मान्यता देण्यात आली. कळलं? पुढे जाऊया. पुढे आहे अजून एक, लक्षात घ्या इथं ना एक आहे ज्याचं नाव आहे ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या, गॅलेथिया बे. अंदमान निकोबारमध्ये असं हे तुम्हाला गॅलाथिया बे दिसतंय. याला सरकारने आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट प्रमुख बंदर म्हणून दिलंय, म्हणजे प्रमुख बंदर म्हणून दर्जा दिला. कशाला? तो म्हणजे गॅलाथिया बेला. इथं प्रस्तावित बंदर आहे. सामरिक महत्व. तर आता नेक्स्ट न्यूज आहे ती म्हणजे काय, द्विपक्षीय, भारत आणि चीनमधला द्विपक्षीय व्यापार. आता एक लक्षात ठेवायचं की भारत हा गेल्या कित्येक वर्षापासून भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. म्हणजे भारत सर्वाधिक आयात जी आहे हे चायनाकडून करतोय आणि सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करतो, लक्षात ठेवा. पण जर तुम्ही बघितलं तर दोन्हीचं जर सम केलं तर तुम्हाला सर्वात जास्त चायनासोबतच आपला ट्रेड दिसतोय. म्हणजे खूप माइंड असं म्हणतात ना, आपल्या देशात कसं प्रत्येक घरात जसा एक रील स्टार आहे इंस्टाग्रामवर, नाही का, नाचणारे उडणारे कार्यकर्ते, ठीक आहे, तसंच ना त्यांच्या घरात प्रत्येक घरात एक काय इंजिनियर आहे. म्हणजे त्यांच्या घरातच त्यांच्या कंपन्या आहेत, काहीतरी तयार करतील, सिरीज तयार करतील, काहीतरी वेगवेगळे काहीतरी तयार करतात, ते असे लोक आहेत. मागं तुम्हाला माहिती आहे 2019मध्ये 20मध्ये जेव्हा कोविड आला त्यानंतर मग आपण काय केलं आहे, कोविडच्या त्या काळामध्ये बायकॉट चायना, आणि त्याच्यापूर्वी डोकलामचा वाद झाला होता, बायकॉट चायना मुवमेंट आणली होती. मग टिकटॉक बॅन झालं होतं त्यावेळेस, ठीक आहे. तर त्यावेळेस बॉयकॉट चायनाच्या टी शर्ट आहेत ना, त्याही चायनानं छापून दिल्या होत्या. म्हणजे समजलं का, इतके ते माइंडेबल लोक आहेत. आणि नंतर मग आपला व्यापार हा रशियासोबत वाढला होता. गेल्या वर्षी 22-23मध्ये आपला व्यापार सर्वाधिक अमेरिकेसोबत होत होता. आता परत चायना आला. सो लक्षात ठेवायचं, भारत हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार हा कोण दिसतोय तुम्हाला? चायना दिसतोय. लक्षात ठेवायचं, भारताच्या निर्यातीमध्ये घट झाली काही प्रमाणात, आणि चायनामधून जे आयात आहे त्याच्यामध्ये वाढ झाली. म्हणजे आयातीत वाढच होणार आहे. फक्त एवढं म्हणून लक्षात ठेवा, सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. किती आकडेवारी किती आहे हे महत्त्वाचं नाही. चायनामधून आपण काय बोलावतो तुम्हाला माहिती आहे? आपल्या इथं सगळ्या वस्तू चायनाची आहेत. सो इलेक्ट्रिकल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहे, अभियांत्रिकी वस्तू, इंजिनिअरिंग गुड्स आहेत, किंवा रसायनं आहेत, रसायनाच्या संदर्भात उत्पादनं, प्लॅस्टिक, ठीक आहे, कापड वगैरे हे चायनामधून येतं आहे. आणि भारत काय निर्यात करतो? तर भारत त्यांना इंजिनियर गुड्स करतोय ज्या त्यांच्याकडे अवेलेबल नाही, कृषीचे उत्पादनं करतो ज्यात आपली मास्टरी आहे, खनिजं आहेत, रसायनं आहेत, पेट्रोलियम आहे आणि कच्चं तेल. कारण की भारताचं पोटेन्शियल काय माहिती आहे का, भारत हा अरेबियन आखाती देशांमधून क्रूड ऑइल बोलावतो आणि रिफाईन करून विकतो. सो असं अशा प्रकारे दिसतंय. आणि भारताची सर्वाधिक जर व्यापारी तूट कोणासोबत असेल, भारताची सर्वाधिक व्यापारी तूट कोणासोबत असेल तर ऑब्वियस आहे चायनासोबत. मी तुम्हाला काय काय मुद्दे सांगितले? भारताची सर्वाधिक व्यापारी तूट चायनासोबत. त्यानंतर भारताला व्यापारी शेष म्हणजे नफा कुठं होतोय बघा. व्यापारी तूट म्हणजे काय? व्यापारी तूट म्हणजे इथून आपण आयात 100 रुपयाची करतो, बघा लक्ष द्या, आयात किती रुपयाची करतो? 100 रुपयाची. आणि यांना निर्यात किती रुपयाची करतो? फक्त 50 रुपयाची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला -50 रुपये चायनाला द्यावे लागतात. याला म्हणतात व्यापारी तूट. पण व्यापारी शेष जर आपण बघितलं तर आपला USA सोबत आहे. कारण की आपण USAला निर्यात जास्त करतो. सर्वाधिक निर्यात कोणाला करतो? USAला. USAला निर्यात 100 रुपयाची करतो आणि USAकडून आयात जी आहे ही 50 रुपयाची करतो. याचा अर्थ आपल्याला USAकडून +50 मिळतात. म्हणून लक्षात ठेवायचं, हे वाक्य लिहून घ्या. भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार चायना. भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार चायना. त्यानंतर भारत सर्वाधिक आयात चीनकडून करतो. भारत सर्वाधिक आयात चीनकडून करतो. तर भारत सर्वाधिक निर्यात USAला करतो, अमेरिकेला करतो. ठीक आहे, चालेल. आता लिहा की भारताची सर्वाधिक व्यापारी तूट चायनासोबत आहे. भारताची सर्वाधिक व्यापारी तूट चायनासोबत आहे. आणि भारताला सर्वाधिक व्यापारी शेष हा कोणासोबत आहे? USA सोबत. क्लिअर? चला, तुम्हाला माहिती आहे जेव्हा 31st नाईटमध्ये लोक टल्ली होते, ठीक आहे, हँगओव्हरही उतरायचा होता, त्या दिवशी सरकारनं घोषणा केली 31 डिसेंबर 2024ला. आणि बताया ते की देख भाई काय करतोय, ठीक आहे, आम्ही काय करतोय, नवीन फायनान्स कमिशन आणतोय. ठीक आहे, नवीन फायनान्स कमिशन. आणि हे फायनान्स कमिशन आलं, याची स्थापना झाली 1 जानेवारी 2025ला. ठीक आहे, असं. आणि यांना अहवाल द्यायचा आहे तो म्हणजे 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत. इतक्या दिवसात यांना अहवाल द्यायचा आहे.
आणि मग ह्या ज्या तरतुदी करतील ह्या तरतुदी लागू असतील 2026 ते 31 या 5 वर्षासाठी, कारण की त्याचा कार्यकाल किती वर्ष असतो? 5 वर्ष. बघा 16व्या वित्त आयोगाची स्थापना अलीकडे कधी करण्यात आली? नोटिफिकेशन कधी काढलं? 31 डिसेंबर 24ला. स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 25ला. त्यानंतर कधीपर्यंत अहवाल द्यायचा आहे? 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अहवाल द्यायचा आहे आणि 26 ते 31 या वर्षासाठी याच्या रिकमेंडेशन काय असतील? लागू असतील. आणि याचे अध्यक्ष बनवले ते म्हणजे अरविंद पनगाडिया साहेब यांना. नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते, ठीक आहे, अरविंद पनगाडिया, आणि हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील. बघा या आयोगामध्ये कोण कोण दिसतंय? अरविंद पनगाडिया हे तुम्हाला 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. त्यानंतर अजय नारायण झा हे एक सदस्य आहे. त्यानंतर ॲनी जॉर्ज मॅथ्यूज ह्या एक सदस्य आहेत. त्यानंतर मनोज पांडा आहेत, ठीक आहे, पहिले निरंजन राजाध्यक्ष होते, त्यांनी राजीनामा दिला आणि आता मनोज पांडा आहेत. आणि एक आहे सौम्या कांती घोष. आणि सर्वात महत्त्वाचं कोण आहे? इथलं सेक्रेटरी सचिव कोण आहे या आयोगाचं? तर ऋत्विक रंजनम पांडे, चुलबुल पांडेजी, ऋत्विक रंजनम पांडे. बघा अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यूज, मनोज पांडा आणि सौम्या कांती घोष असे आहेत. आणि ऋत्विक रंजनम पांडे हे काय सचिव आहेत, लक्षात ठेवायचं. वित्त आयोगाचे अध्यक्ष, ठीक आहे, कोणी व्यक्ती असतो ज्यांना सार्वजनिक जीवनाचा अनुभव आहे, म्हणजे जे IAS IPS किंवा ज्यांचं गव्हर्नमेंटमध्ये प्रशासनात मोठं काम आहे असा व्यक्ती. 4 सदस्य असतात, कोण आहेत सांगितलं, आणि एक सचिव असतो, कळलं. आणि वित्त आयोग कोणत्या कलमानुसार नियुक्त होतं? 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना होते आणि 281 नुसार ते राष्ट्रपतीला आपला अहवाल देत असतात, ठीक आहे. आतापर्यंतचे वित्त आयोग कोणता आहे? पहिला आहे KC नियोग वित्त आयोग, दुसरा आहे K संथानम, तिसरा आहे चंदा, चौथा आहे राज मन्नार, पाचवा आहे महावीर त्यागी, सहावा आहे ब्रह्मानंद रेड्डी, सातवा आहे शेलाट, आठवा आहे चव्हाण, नववा आहे साळवे, 10वे आहेत पंत, 11वे आहेत खुसरो, 12वे आहेत रंगराजन, 13वे आहेत विजय केळकर, 14वे रेड्डी आणि 15वे NK सिंह. सो असे काय दिसतात तुम्हाला? एकूण हे वित्त आयोग दिसतात. आलं लक्षात? कळालं? मग बघा 16वा वित्त आयोग 31 डिसेंबर 2023ला 23ला स्थापना आहे. मी 24 म्हटलं, 23ला स्थापना आहे, ठीक आहे, माय बॅड. ओके, इथं डू सम करेक्शन, इथं 23ला झाली आणि 24मध्ये असं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अरविंद पनगाडिया अध्यक्ष आहेत, ऋत्विक रंजनम पांडे हे त्याचे काय आहेत? सचिव आहेत. पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यूज, मनोज पांडा आणि सौम्या कांती घोष हे काय आहेत? तुम्हाला अर्धवेळ दिसतात, ठीक आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबर 25 पर्यंत अहवाल द्यायचा आहे. 1 एप्रिल 26 पर्यंत याच्या शिफारसी काय होतील? लागू होतील, ठीक आहे, कळालं. त्यानंतर 26, 27 ते 31 पर्यंत याच्या काय असतील? शिफारसी लागू असतील. क्लिअर? पुढे जाऊया आपण. पुढचा मुद्दा आहे की कल्पकम फास्ट ब्रीडर रिॲक्टर. तुम्हाला माहिती आहे अणुऊर्जा प्रकल्प, आशियातला सर्वात पहिला न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट हा कुठं आला माहिती आहे का? हा आला आपल्या इथे तारापूरला. आणि आत्तापर्यंत आपण जे न्यूक्लिअर फ्युजन, हे बघा 2 क्रिया असतात, एक असतं न्यूक्लिअर फिजन आणि एक असतं फ्युजन, ठीक आहे. हे फिजन होण्यासाठी सूर्यासारखं टेम्परेचर, सूर्याच्या पृष्ठभागावर ते फिजन होतं, आणि हे फ्युजन जे असतं हे कमी टेम्परेचरमध्ये होतं, ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की दिस इज ऑब्झर्व इन स्टार सच ॲज सन. सॉरी, हे जे फ्युजन असतं ना हे सनमध्ये होतं, फ्युजन, ठीक आहे. हे जे असतं फ्यूज होणे 4 असं, हे जे असतं हे सनमध्ये होतं, ठीक आहे, सनमध्ये. आणि आपल्या इथं जे होतं फिजन, दिस इज नॉट ऑब्झर्व इन नेचर, ठीक आहे, हे नेचरमध्ये नाही, हे मग तुम्हाला करावं लागतं. आता एक लक्षात ठेवायचं, हे फिजन आणि फ्युजनमधला हे समजून घ्या, अर्थ समजून घ्या. आता माझं सायन्स तितकंसं फार चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला तितक्या चांगल्या पद्धतीनं सांगू शकत नाही, ठीक आहे. ओके, ॲज यू नो सायन्समध्ये फार वांदे आहेत माझे, म्हणजे इतके नाहीत की पास होणार नाही, पण इतके आहेत की मी कोणाला शिकवलं तर तो पास होणार नाही, समजलं का? सो असं कल्पकम फास्ट ब्रीडर रिॲक्टर भारतानं काय केलं आहे? पहिलं इंडोजेनस म्हणजे स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तयार केलं आहे, ठीक आहे. कल्पकम कुठं आहे? तमिळनाडूमध्ये आहे इथं. आणि याची जी बांधणी आहे, तुम्हाला प्रश्न एवढाच विचारला जाईल की भारतातलं पहिलं स्वदेशी, ठीक आहे, फास्ट ब्रीडर रिॲक्टर कुठं आहे? तर कुठं सांगायचं? कल्पकम तमिळनाडूमध्ये. न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आहे हा. आणि याचं बांधकाम कोण केलं आहे? तर हे केलं भवानी सरकारनं. हे फास्ट ब्रीडर तयार करण्यासाठी कंपनी स्थापन केली होती जिचं नाव आहे भवानी, ठीक आहे. भवानी म्हणजे भविनी म्हणतात तिला, भविनी, भारतीय नाभिकीय विद्युत निगम, ठीक आहे. आणि हे स्वदेशी पद्धतीनं काय करतंय? फास्ट ब्रीडर अणुभट्टी तयार करतंय. आणि एक लक्षात ठेवायचं, हे फास्ट ब्रीडर अणुभट्टी तयार करणारा जगातला दुसरा देश कोण आहे? भारत. कारण की रशिया आणि नंतर आता भारत दुसरा. अमेरिकेकडे ही टेक्नॉलॉजी नाही जी भारताकडे आहे, ओके.
आलं लक्षात. आणि यामध्ये फास्ट ब्रीडरमध्ये युरेनियम प्लुटोनियम मिश्रित ऑक्साईडचा इंधन वापरते. आलं लक्षात. इथं कंट्रोल्ड ॲक्शन नसतात, लक्षात ठेवायचे. फक्त एवढं लक्षात ठेवा, कल्पकमला स्थापना झाली आणि रशियानंतर भारत दुसरा, आणि भविनीनं ते तयार केलं आहे. तुम्ही भविनी नका लक्षात ठेवून भवानी लक्षात ठेवा. ठीक आहे, हे काय आहे हे वाचून घ्याल. ठीक आहे. भारतात न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट कोणकोणते आहेत बघा. नंबर 1 नरोरा यूपी, नरोरा यूपीमध्ये आहे. त्यानंतर रावत भाटा राजस्थान, त्यानंतर काकरापार तो आहे गुजरातमध्ये, तारापूर आहे महाराष्ट्रामध्ये, कैगा आहे कर्नाटकमध्ये, मद्रास कल्पकम आहे तमिळनाडूमध्ये, आणि कुडनुकुलम आहे तमिळनाडूमध्ये. मग कसं लक्षात ठेवायचं बघा. नरोरा कुठं आहे? नरोरा आहे यूपीमध्ये, एक लक्षात ठेवा. रावत भाटा, रावत लोक कुठं आहेत? राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये रावत नावाचे राजे होते. त्यानंतर काकरापार, खाकरा कुठं खातात? गुजरातमध्ये. सो काकरापार गुजरात. तारापूर तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे आहे महाराष्ट्रात. कैगा, कैगा कर्नाटक, कैगा कर्नाटक. त्यानंतर मद्रास कल्पकम मद्रासमध्ये तमिळनाडूमध्ये, आणि कुडनुकुलम हे असे तमिळनाडूमध्येच नाव असतात. कुडनिकुलम, तुतीकोरीन असे, नाही का, समजलं. सो अशा प्रकारे दिसतंय. आणि भारताचा जो अणुऊर्जा विभाग आहे याचा हेड नेहमी कोण असतो? PM असतो. तर अणुऊर्जा विभाग भारतात 2च उद्योग असे आहेत की जे सरकारनं स्वतःसाठी राखीव ठेवले आहे. तो म्हणजे कोणता? तो म्हणजे या ठिकाणी अणुऊर्जा आणि रेल्वे ऑपरेशन्स. ठीक आहे. तर अणुऊर्जा विभाग जो आहे ज्याचा अध्यक्ष PM असतो, 2032 पर्यंत आपल्याला काय करायची आहे? 22,400 मेगावॅट विद्युत निर्मिती करायची आहे, जी अणुऊर्जा प्रकल्पामधून होईल. क्लिअर. आता बघा, ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट. आता हा जो असतो ना, WTO नावाची जी संस्था आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, हा रिपोर्ट प्रकाशित करत असते. आणि एक लक्षात ठेवायचं, यांनी काय सांगितलं की 2023 मध्ये जे झालं ते झालं. ठीक आहे. 2023 मध्ये अपेक्षेपेक्षा घसरण झाली होती, पण 24-25 मध्ये ट्रेड जो आहे याचं प्रमाण वाढेल. आणि यांनी सरळ सरळ सांगितलंय की जगात सर्वात जास्त निर्यात कोण करतं? तर चायना करतो. ऑब्वियस आहे, जगात सर्वाधिक निर्यात करणारा देश चायना. त्यानंतर जगात सर्वात जास्त वस्तू आयात कोण करतं? अमेरिका. बघा लक्ष द्या, वस्तू असो नाही तर सेवा असो, दोन्ही आयात कोण करतं? तर अमेरिका करतं. म्हणून लक्षात ठेवायचं की वस्तू आयातीमध्ये तुम्हाला कोण दिसतंय? या ठिकाणी चायना दिसतोय, म्हणजे अमेरिका वस्तू आयातमध्ये, आणि सेवा आयात दोन्ही, वस्तूची आयात असतो की सेवाची असो, तर नंबर 1 आहे अमेरिका. आणि निर्यातीमध्ये जर तुम्ही बघितलं वस्तूंच्या तर चायना आहे. आलं लक्षात. आणि सेवा आयात करणारा, ठीक आहे, सेवा आयात करणारा सुद्धा अमेरिकाचा आहे. म्हणून वस्तूची, बघा लक्ष द्या, वस्तूची आयात असो किंवा सेवांची आयात असो, चायना टॉपला आहे. आणि सेवांची निर्यात, एक मिनिट, माय बॅड, थोडं कन्फ्युजन झालं. ओके, एक मिनिट थांबा. काय लिहून दाखवतोय, हे जरा जास्तच बोलता बोलता नाही का जम्बलिंग होऊन राहिलं. माय बॅड, माफ करा, सॉरी मित्रांनो. बघा, जर वस्तू निर्यात करायची असेल, ठीक आहे, वस्तूंची काय करायची असेल? निर्यात. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण सेवांची निर्यात, वस्तू निर्यात, सेवा निर्यात. त्यानंतर आपण बघू वस्तूची आयात, वस्तू आयात आणि सेवा आयात. आलं लक्षात. आता व्यवस्थित समजून सांगतो. बघा लक्ष द्या, वस्तू निर्यातीमध्ये कोण असतं? टॉपला चायना असतं. आणि सेवांची निर्यात असो, ठीक आहे, किंवा वस्तूची आयात असो किंवा वस्तूची सेवांची आयात असो, सगळ्यामध्ये कोण टॉपला आहे? ते म्हणजे अमेरिका. कळालं का? थोडा मांजा गुंतला होता माझा, नाही का, बोलता बोलता, त्यासाठी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. ठीक आहे, आले, कळालं का आता? म्हणून बघा की वस्तूंची निर्यात करणारा चायना, वस्तूंची आयात करणारा अमेरिका, सेवांची निर्यात करणारा अमेरिका आणि सेवांची आयात करणारा सुद्धा अमेरिका आहे. ठीक आहे. आणि भारत बघा, वस्तूच्या निर्यातीमध्ये 17वा, वस्तूच्या आयातीमध्ये 8वा, सेवाच्या निर्यातीमध्ये 7वा आणि सेवाच्या आयातीमध्ये 9वा. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. क्लिअर. WTO ही जी संस्था आहे, जी स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 95 झाली. तुम्हाला माहिती आहे, गॅट नावाची करार केला होता 1948 मध्ये. मग त्याचा उरुग्वे राऊंड झाला, जो 87 महिने चालला. 123 सदस्य होते आणि त्याच्यामध्ये सहमती बनली नाही. मग त्यावेळेस गॅटचे जे तत्कालीन महासचिव होते, ज्यांचं नाव होतं आर्थर डंकेल, या आर्थर डंकेलांनी एक प्रस्ताव तयार केला, त्याला म्हणतात डंकेल प्रस्ताव. आणि मग हा जो डंकेल प्रस्ताव आहे, या डंकेल प्रस्तावाला
अनुसरून, ठीक आहे, एक संस्था स्थापन करण्यात आली, ती म्हणजे WTO. आणि लक्षात ठेवायचं, WTOचा आणि UN चा काही एक संबंध नाही. UN ची स्वतंत्र एक संस्था आहे, ठीक आहे. अनटॅक्ट सांगितलं ते UN ची आहे, व्यापार विषयक. ही UN ला संलग्न संस्था नाही, जिची स्थापना 1 जानेवारी 95 ला झाली. जिथं गॅटचं मुख्यालय होतं तेच जिनिव्हा, स्वित्झर्लंडला याचं मुख्यालय आहे. आणि लक्षात ठेवायचं 166 देश आहे. तुमच्या पुस्तकात 164च असेल, तुमच्या पुस्तकात आजही 164 देश असेल, मात्र लक्षात ठेवायचं 166 देश सध्या WTO मध्ये आहेत, ठीक आहे. WTOचा कार्य काय आहे? नंबर 1, जागतिक व्यापाराच्या बहुपक्षीय कराराची अंमलबजावणी करणे, म्हणजे मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट, मल्टीनॅशनल ट्रेड वाढवणे. सेकंड नंबर, सदस्य राष्ट्रांची व्यापार धोरण आणि नियमांवर चर्चा करणे, आणि तक्रार असतील, डिस्प्यूट असतील तर ते रिसॉल्विंग करणे. बघा लक्ष द्या, दर 2-2 वर्षांना मिनिस्टरियल कॉन्फरन्स होत असते. प्रत्येक सदस्य राष्ट्राचा जो मंत्री असतो त्याची एक मिनिस्टरियल कॉन्फरन्स होत असते. आणि यावर्षी 13वी कॉन्फरन्स कुठे झाली? तर ती झाली अबुधाबीला. कुठे? अबुधाबी, UAE ला. हे बघा, पियुष गोयल साहेब होते, गेले होते. कोण? पियुष गोयल. WTO ची 13वी मंत्री परिषद, ठीक आहे, मंत्रीस्तरीय परिषद ही अबुधाबीला पार पडली आणि पियुष गोयल साहेब गेले होते. आणि इथं निर्णय घेतला, या म्हणजे बैठकीपर्यंत 164 सदस्य होते. आणि मग आपण इथं काय केलंय, कोमोरोस आणि तिमोर लिस्टे, कोणते दोन? बघा लक्ष द्या, 2 सदस्य लक्षात ठेवा. एक आहे कोमोरोस, जो आहे 165वा सदस्य, ठीक आहे, तो कोमोरोस. आणि 166वा आहे तो म्हणजे कोण? तिमोर लेस्टे. आलं लक्षात? सो अशा प्रकारे हे 2 तुम्हाला काय झालेले दिसतात, यांचे सदस्य झालेले दिसतात. मग मुद्दा लक्षात ठेवा. नंबर 1, सर्वात पहिले WTOच्या संदर्भात आपण ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिकल रिपोर्ट हा कोण काढतंय? तर ट्रेडच्या संदर्भात संघटना WTO. नंबर 2, की WTOची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 95 ला. त्यानंतर 13वी मिनिस्टरियल कॉन्फरन्स कुठे झाली? तर ती सांगायची, ती झाली अबुधाबीला. आणि इथं कोणते 2 देश झाले? तर कोमोरोस आणि तिमोर लेस्टे, हे अनुक्रमे 165 आणि 166वा सदस्य झाला. आणि लक्षात ठेवायची, 14वी जी आहेत आता ती 26 मध्ये होईल आणि ते कॅमरूनला होईल. कुठे? कॅमरूनला होईल 26 मध्ये. बघा, जगात UPI स्वीकारणारे देश कोणते? असे किती देश आहेत ज्यांनी UPIचा स्वीकार केला? तर बघा लक्ष द्या, एक आहे भूतान, ठीक आहे, भूतान. एक आहे फ्रान्स, ठीक आहे. त्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर आहे सिंगापूर, ठीक आहे. त्यानंतर आहे कोण? UAE. बघा, भूतान आहे, फ्रान्स आहे, त्याच्यानंतर सिंगापूर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर श्रीलंका आहे, श्रीलंका. त्यानंतर सिंगापूर आहे, UAE आहे. बघा, श्रीलंका, सिंगापूर, UAE आहे. त्याच्यानंतर कोण आहे? नेपाळ आहे आणि मणिपूर आहे. नेपाळ आणि मणिपूर. आता तुम्हाला माहिती आहे, सुमन हे जे नाव असतं हे कोणाचं असतं? हे पुरुषाचं सुद्धा आहे ना, नीती आयोगाचे सुमन बेरी. तर बघा, B म्हणजे भूतान, BF भूतान, F फॉर फ्रान्स, BF कोणाचा? श्री सुमनचा, ठीक आहे, किंवा सुमनचा BF असं लक्षात ठेवा. BFचा, सॉरी, सुमनचा BF कोण आहे? श्री आहे. सुमनचा BF कोण आहे? श्री आहे. चला, मग S फॉर, बघा लक्ष द्या, आता S फॉर सिंगापूर, U फॉर UAE, ठीक आहे, M फॉर मॉरिशस, ज्यांच्यासोबत मागच्या वर्षी आपण भांडलो. त्यानंतर A फॉर, ठीक आहे, कुठं गेलं? A नाही आहे. N फॉर नेपाळ, समजलं सुमन. श्री म्हणजे श्रीलंका आणि BF म्हणजे काय? भूतान आणि फ्रान्स. आणि एक लक्षात ठेवायचं, फ्रान्स हा पहिला युरोपियन देश आहे ज्यांनी हे स्वीकारलं आहे. एवढे UPI हे विचारल्या जाऊ शकते. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शांघाय कॉपरेशन लीग, SCO ऑर्गनायझेशन, SCOचा 10वा सदस्य कोण बनला? तर बेलारूस. कोण? बेलारूस. शांघाय कॉपरेशनचा जो बनलाय तो बनलाय कोण? बेलारूस. ओके. चला बघा, एकदा आपण काय करू, पूर्ण गोष्टीला रिकॉल करू आणि पुढच्या बातम्या शिकू. चला बघा. नंबर 1, 12 औद्योगिक शहर इन्व्हेस्टमेंट काय करण्यासाठी? आकर्षित करण्यासाठी स्थापन करण्यात आली इंडस्ट्रियल स्मार्ट शहर 12. त्यानंतर 40ला जी स्थापना झाली ती वालचंद हिराचंद यांच्या हिंदुस्तान एअरक्राफ्ट,
ती पुढे जाऊन 64 मध्ये सरकारी उपक्रमाचा भाग बनली आणि HAL ही जी कंपनी आहे हिला 14वा महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला. उलाढाल 25,000, संपत्ती 15,000 आणि निव्वळ जे आहे नफा हा 5,000 कोटीचा असावा. त्यानंतर पुढे बघितलंय सर्वात मोठा IPO भारतातला तो ह्युंदाई इंडियानं आणला. त्यानंतर भारताचा सर्वाधिक कधी झाली होती 27 सप्टेंबरला 700 झाली होती. ओके, $700 बिलियन. त्यानंतर फॉरेक्स झाला होता. नीती आयोगाच्या संदर्भात रचना बघितली. त्यानंतर FDI हा भारताचा 43% डाऊनफॉल झाला हे सांगितलं. ठीक आहे, 15व्या नंबरवर आहे इनफ्लोमध्ये आणि आउटफ्लोमध्ये आहे 20व्या नंबरवर. त्यानंतर वाढवण बंदर देशातील 13वं, महाराष्ट्रातील 3रं. त्यानंतर सर्वात खोल बंदर आहे आणि टॉप 10 पैकी एक बंदर असेल वाढवण पालघरमध्ये. त्यानंतर अंदमान निकोबारमधलं गॅलेथिया बेला सरकारनं अधिकृत बंदर म्हणून घोषित केलं आहे. पुढे चायना भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. सर्वाधिक तूट चायनासोबत आहे, सर्वाधिक शेष अमेरिकेसोबत आहे. भारत सर्वाधिक निर्यात कोणाला करतो? वस्तूंची, सेवांची, तो म्हणजे अमेरिकेला. त्यानंतर 16वा वित्त आयोग बघितला. 16व्या वित्त आयोगाची रचना काय बघितली? 31 डिसेंबर 23ला झालाय. अरविंद पनगाडी अध्यक्ष, ऋत्विक रंजनम पांडे हे सदस्य आहेत, सचिव आहेत आणि 4 सदस्य आहेत. ठीक आहे, 26 ते 31 मध्ये लागू होतील. कल्पकमला पहिला फास्ट ब्रीडर रिॲक्टर. ठीक आहे. त्यानंतर पुढे अणुऊर्जा विभागाचं उद्दिष्ट 2032 पर्यंत 22,400 मेगावॅट वीज निर्मिती करणे. ठीक आहे. त्यानंतर मिनिस्टरियल कॉन्फरन्स 13वी WTOची कुठे झाली? अबुधाबीला झाली. ओके, आणि 2 कोणते सदस्य बनले? कोमोरोस आणि तिमोर लेस्टे. त्यामुळे सदस्य संख्या किती झाली? 166. ओके, आणि UPI स्वीकारणारे राज्य कोणते? सुमनचा BF श्री, S फॉर सिंगापूर, UAE, त्यानंतर इथं आहे मॉरिशस, नेपाळ, BF म्हणजे भूतान, फ्रान्स आणि श्रीलंका. ओके, आणि बेलारूस हा काय बनला? 10वा सदस्य. ठीक आहे, WTOची स्थापना बघितली आपण. ठीक आहे, तर आता या भाग 1 मध्ये आपण इतक्या घडामोडी अभ्यासल्या. भाग 2 मध्ये आपण इतर घडामोडी अभ्यासू. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.